कोण होतीस तू, काय झालीस तू? च्या आजच्या भागाची सुरुवात होते अमृतापासून. तर अमृता सगळ्यांना आता प्रसाद वाटत असते. तर आता इथे कावेरी येते आणि आता ती प्रसाद घेण्यासाठी हात पुढे करते. तर आता अमृता बघते कावेरीकडे आणि आता अमृता देतच नाही तिला प्रसाद. तर आता कावेरी तिचा हात पकडते आणि आता इथे यमुना आणि पौर्णिमा सुद्धा असते. तर आता इथे कावेरी म्हणते, प्रसादासाठी हात पुढे केलाय दिसत नाही का? तुझ्याशी वाद घालायची माझी अजिबात इच्छा नाही आहे असं म्हणते आता अमृता. इच्छा नाही आहे की योग्यता नाही आहे असं म्हणते आता कावेरी. तर आता इथे विद्या खूप हसत असते. अगं, लहान मुलांना प्रसाद द्यायला सांगतात ना, तसा प्रसाद द्यायला सांगितलं सगळ्यांना, कारण त्यांचं मन निर्मळ आहे अगं. त्यामुळे माझ्या समोर उगाच उडू नकोस हा असं म्हणते आता कावेरी. प्रसाद दे असं म्हणते आता कावेरी. खूप भारी दाखवलंय खरंच हे. लहान मुलासारखं तुला ही जबाबदारी दिली आहे म्हणून. आणि विद्या हसत असते सगळं बघताना. आणि आता इथे कावेरी घेते तो प्रसाद आणि आता तोडते ती तो प्रसादार्थ. मी या घरची सून आहे असं म्हणते आता कावेरी. गृहलक्ष्मी लक्षात ठेवायचं असं म्हणते आता कावेरी अमृताला. ओके डार्लिंग असं म्हणते आता ती. आहो असं म्हणते आता कावेरी. नवरोबा प्रसादाचा पेढा असं म्हणते आता कावेरी. ह्याला नाही म्हणायचं नाही हा असं म्हणते आता कावेरी आणि आता तोंडात घालते ती यशच्या. तर आता विद्या बघत असते सगळं. तर आता इथे यश घेतो आणि खातो तो. या कावेरीची दादागिरी दिवसेंदिवस वाढतच चालली असं म्हणते आता पौर्णिमा. आणि आता इथे कावेरी आणि यश अर्धा अर्धा पेढा खातात बघा प्रेक्षक हो. आणि अमृताची खूप जळते. तर आता इथे कावेरी आपल्या खोलीमध्ये असते. तर आता इथे कावेरी म्हणत असते, यश तुम्ही? तेवढ्यातच आता विद्या आलेली असते. विद्या ओठी घेऊन आलेली असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे कावेरी बघते विद्याला. विद्याताई असं म्हणते आता कावेरी. हे सगळं काय असं म्हणते आता कावेरी. सांगते असं म्हणते आता विद्या. 1 मिनिट असं म्हणते ती. आणि बसा असं म्हणते आता विद्या कावेरीला. या बसा असं म्हणते आता विद्या. आणि आता विद्या बसते कावेरी समोर. आहो सगळ्यांसमोर नीट बोलता येते तुमच्याशी, म्हणून मी इथे आले तुमच्या बरोबर बसायला. लग्नानंतर पहिला सण आहे ना तुमचा असं म्हणते विद्या. ओठी भरायची असते हिरव्या साडीने असं म्हणते आता विद्या. ऍक्च्युली ही ओठी सासूने भरायची असते सुन्नीची, पण मा चिडल्यात ना तुमच्यावर असं म्हणते विद्या. म्हणून मी म्हटलं मी मोठी जाऊ आहे तुमची, मग माझाच हक्क झाला ना तो असं म्हणते विद्या. मी भरते ओटी तुमची असं म्हणते आता विद्या. पदर घ्यावे नाही. तर आता अश्रू येतात कावेरीच्या डोळ्यात. तर आता विद्या म्हणते, आलं का डोळ्यात पाणी? कावेरी वहिनी, मोठी जाऊ सासू सारखेच असते, म्हणून म्हटलं आपल्या जाऊची ओठी भरायची. ही ओठी म्हणजे तुम्ही या घराची भाग झालात. माहित नाही असं म्हणते आता कावेरी. माहित नाही म्हणजे असं म्हणते आता विद्या. मला माहिती आहे बाई, लोकांना हे मान्य लग्न असेल किंवा नसेल, पण मला तुमचं आणि यश भाऊजींचं नातं मान्य आहे. तुम्ही माझ्या जाऊबाई आहात असं म्हणून ती अश्रू पुसते आता कावेरीचे. आणि आता इथे विद्या आणि कावेरीचं खूप छान बॉन्ड दाखवलाय खरंच ह्या सिरियलमध्ये बघा प्रेक्षक हो. खूपच भारी बॉन्ड आहे त्यांचा. तर आता इथे विद्या कुंकू वगैरे लावते कावेरीला. घ्या. आणि आता ओठी भरते ती कावेरीची. आणि हे माझ्याकडून तुम्हाला छोटंसं गिफ्ट घ्या असं म्हणते आता विद्या. बघा ना आवडते का असं म्हणते आता ती. तर आता बघते कावेरी हातात घेऊन. त्याच्यामध्ये कानातले असतात बघा प्रेक्षक सोन्याचे. तर आता कावेरी म्हणते, अहो विद्याताई हे सोन्याचे कानातले आहेत, एवढ्या महागातलं गिफ्ट नको मला असं म्हणते आता कावेरी. कावेरी वेणी असं म्हणते आता विद्या. मी काय बोलले? मोठी जाऊन कोण असते? सासू सारखी. सासूला नाही म्हणताय? अहो पण हे असं म्हणते आता कावेरी. खरंच नको मला. खरं तर ना मला तुमच्यासाठी सोन्याच्या बांगड्या घ्यायच्या होत्या, पण पैसे नव्हते इतके माझ्याकडे. पण हे कानातले माहिती आहे का, माझ्या लग्नातल्या वेळीस माझ्या आईबाबांनी दिले होते मला. माझ्या हक्काचे आहेत. मग माझ्या हक्काची गोष्ट मी हक्काच्या बहिणीला देऊच शकते ना. कुठे बिघडलं असं म्हणते आता विद्या. कावेरी वहिनी, हे कानातले जर तुम्ही ठेवले तर मला खूप आनंद होईल असं म्हणते आता विद्या. हे कानातले मला खूप आवडलेत, मी नक्की घालेन असं म्हणते आता कावेरी. तर आता इथे शोधत असते पार्थला यमुना. हल्ली फारच त्रास द्यायला लागलाय मला आजकाल असं म्हणते यमुना. आणि आता ती येत असते यशच्या खोलीमध्ये. यश भाऊजी तुमच्या सोबत असते ना कावेरी वहिनी, तर अशी चोरून ओटी भरण्याची वेळ आली नसती माझ्यावर असं म्हणते आता विद्या. आणि सगळं ऐकते बघा बाहेर थांबून यमुना प्रेक्षक हो. मला सांगा असं म्हणते आता विद्या. अशी कशी बलटी मारली हो यश भाऊजीने असं म्हणते विद्या. मला ना इतका राग आलाय ना त्यांचा, असे कसे वागू शकतात ते असं म्हणते आता विद्या. तुम्हाला माहितीये का मला काय सांगितलं? म्हणजे म्हणे लग्नाच्या वेळेला फटाके फोडा म्हणे, यांना आनंद साजरा करायचा होता असं म्हणते विद्या. मला कळतच नाही त्यांच्या डोक्यात काय चालू आहे, प्लॅन काय आहे त्यांचा, तुमच्या बाजूने आहेत का तुमच्या विरोधात असं म्हणते आता विद्या. तर आता इथे हसते कावेरी. कावेरी वेणी असं म्हणते आता विद्या. सांगते असं म्हणते आता कावेरी. सगळं सांगते. तर आता इथे यमुना आलेली असते बघा प्रेक्षक आणि दरवाजा उघडते ती. तर आता इथे ती बघते विद्या आणि कावेरीला एकत्र. आणि आता ती बघते की ओटी वगैरे ठेवलेली असते बाजूला. हिरव्या रंगाच्या साडीची ओटी भरलेली असते ना विद्या. आणि ते सगळं आता बघते बघा प्रेक्षक यमुना. तर आता इथे सुलक्षणा बसलेली असते आपल्या खोलीमध्ये. तर आता यमुना ओढत ओढत आणते विद्याला आणि आता ती फेकते सुलक्षणा पायांवरती बघा तिला. सांग असं म्हणते आता यमुना. स्वतःच्या तोंडाने दे कबुली. काय चाललंय तुमचं असं म्हणते सुलक्षणा. ह्यांना बरं वाटावं, ह्यांची तब्येत सुधारावी म्हणून मी पाठ वाचते आणि त्यातही तुम्ही विघ्न आणताय असं म्हणते सुलक्षणा. आणि जी माणसं मला डोळ्यासमोर नको आहेत
त्या माणसाला माझ्या खोलीत का घेऊन आलेस तू यमुना असं म्हणते आता सुलक्षणा. नाही मा असं म्हणते आता यमुना. अजून विघ्न आलेलंच नाहीये, आता येणार आहे असं म्हणते आता यमुना. तेही खूप मोठं विघ्न येणार आहे असं म्हणते आता यमुना. कारण काय आहे, आपल्याच घरातली माणसं हळूहळू फुटत चालली आहेत असं म्हणते आता यमुना. विचार विद्याला तिने काय केलंय ते असं म्हणते आता यमुना. तर विद्या रडत असते खूप. विद्या असं म्हणते आता सुलक्षणा काय करत होतीस असं म्हणते आता सुलक्षणा. विद्या खूप रडत असते बघा प्रेक्षक हो. विद्या असं म्हणते आता सुलक्षणा. विद्या मा काय तरी विचारताय तसं म्हणते आता यमुना. मी सांगते असं म्हणते यमुना. माझ्या बाबांवर हल्ला करणाऱ्या, ह्या घराला फसवणाऱ्या खुणी मुलीची ओढी भरली आहे ह्या विद्याने असं म्हणते यमुना. माया दोघी एकमेकींना मिळालेल्या आहेत. विद्या कावेरीला सामील आहे असं म्हणते आता यमुना. आता सांग तू विद्याला काय शिक्षा देणार आहेस असं म्हणते यमुना. तर आता सुलक्षणाला खूप राग आलेला असतो. तर अमृता आलेले असते. त्यांना शिक्षा करायची काय गरज नाही असं म्हणते आता कावेरी. मीच विद्याताईंना बोलवून घेतलं होतं असं म्हणते आता कावेरी. कारण मला स्वतःची ओटी भरून घ्यायची होती असं म्हणते आता कावेरी. सांगितल्याशिवाय तुम्ही कोणी भरणार नाही म्हणून. विद्या असं म्हणते आता सुलक्षणा. ज्या मुलीने माझ्या नवऱ्यावर जीवघेणा हल्ला केलाय त्याच मुलीची तू माझ्याच घरात ओटी भरतेस असं म्हणते आता सुलक्षणा. काहीच कसं वाटत नाही ग तुला असं म्हणते आता सुलक्षणा. तर माझं सौभाग्य अखंड राहावं ही देवाची इच्छा आहे आणि म्हणूनच हे मरणाच्या दारातून बाहेर आले आणि तू असं म्हणते. तर तेवढ्यातच अमृता येते म्हणते मावशी तू नको त्रास करून घेऊ स्वतःला. मा असं म्हणते आता कावेरी. विद्याताईने खरंच काही केलं नाहीये असं म्हणते आता कावेरी. यमुना असं म्हणते आता सुलक्षणा. ह्या मुलीला माझ्या खोलीतून बाहेर जायला सांग असं म्हणते आता सुलक्षणा. माझ्या सुनेशी बोलताना कुठली परकी व्यक्ती ह्या घरात मला नको आहे असं म्हणते आता सुलक्षणा. हो मा असं म्हणते आता यमुना. अमृता बघा प्रेक्षक किती बावट आहे सुलक्षणा. खरंच अजब वाटतंय कधी कधी. म्हणजे केवढं बाळवट असावं एका माणसाने खरंच. तर आता इथे कावेरी जाते बघा प्रेक्षक हो सुलक्षणाच्या रूमच्या बाहेर आणि अमृताला खूप आनंद होतो. विद्या असं म्हणते आता सुलक्षणा तुला शिक्षा ही होणारच. त्या गुन्हेगार मुलीला तुला साथ द्यायची आहे ना. खुशाल दे असं म्हणते आता सुलक्षणा. आपण ह्या घरात राहू नाही, घराच्या बाहेर जाऊन असं म्हणते आता सुलक्षणा. आत्ताच्या आत्ता आपल्या वडिलांना फोन करायचा आणि त्यांना माहेरी घेऊन जायला सांगायचं असं म्हणते आता सुलक्षणा. तर बाहेर ऐकत असते बघा प्रेक्षक कावेरी थांबून कायमचं असं म्हणते आता सुलक्षणा. तर आता सगळ्यांनाच धक्का बसतो. म्हणजे आता विद्याला आणि कावेरीला आणि आनंद होतो यमुनाला आणि अमृताला बघा खूप प्रेक्षक. तर आता इथे खूप वाईट वाटतंय विद्याला खरंच. हे काय होऊन बसलं असं म्हणते आता कावेरी. माझ्यामुळे विद्या ताईंना एवढी मोठी शिक्षा. मा असं म्हणून भीक मागते आता विद्या. नाही मा प्लीज असं म्हणते ती. आणि मी असं नाही वागणार असं म्हणते आता विद्या. आणि खूप रडते आता ती. मा प्लीज मला माहेरी पाठवू नका असं म्हणते आता विद्या. आई बाबांना नका त्रास देऊ असं म्हणते आता विद्या. खरंच खूप बाद दाखवलंय हे. तुझ्या अशा बेताल वागण्यामुळे मला धक्का नाही बसणार का ग असं म्हणते सुलक्षणा. खरंच खूप अति दाखवता येतं आणि सुलक्षणाचं खरंच प्रेक्षक म्हणजे विद्याची लहान मुलगी आहे, नवरा आहे, सगळं सोडून जावं तिने. आणि कोण आहे ती अमृता आणि यमुना कोण आहेत त्या या घरामध्ये राहणार आहे. खरंच खूपच वाईट दाखवलंय खरंच या सुलक्षणाचं. पण जी लोक माझ्या घराच्या वाईटावर टपून बसलेत त्यांना साथ देणारी सोड मला माझ्या घरात नको आहे असं म्हणते येतं सुलक्षणा. आजच्या आज माझी री निघून जायचंच असं म्हणते येतं सुलक्षणा. तर आता यमुना म्हणते उठ यमुना असं म्हणते आता सुलक्षणा. मी तुला नाही सांगितलंय हिला घरातून बाहेर काढायला असं म्हणते आता सुलक्षणा. तर विद्या खूप रडत असते बघा प्रेक्षक हो. आणि तुला ही शिक्षा होणारच आहे असं म्हणते आता सुलक्षणा. मी काय केलं असं म्हणते आता यमुना. तुलाही वागण्याचं तारतम्य नाहीच आहे असं म्हणते आता सुलक्षणा. आपल्या वडिलांची काय अवस्था आहे हे तुला चांगलंच ठाऊक आहे असं म्हणते सुलक्षणा. त्यांची काळजी घ्यावी, त्यांची विचारपूस करावी ते नाहीच असं म्हणते सुलक्षणा. पण घरात सगळ्यांची भांडणं कशी होतील, तमाशे कसे होतील याकडे तुझं लक्ष आहे असं म्हणते सुलक्षणा. माग मी आपल्याच असं म्हणते ती. तर आता सुलक्षणा थांब म्हणते आणि हात दाखवते तिला. शिक्षा तुला होणार. आज घरातल्या सगळ्या लोकांचे कपडे तू आज धुणार असं म्हणते आता सुलक्षणा यमुनाला. कळलं असं म्हणते आता सुलक्षणा यमुनाला. तू प्लीज काळजी करू नकोस असं म्हणते आता अमृता. देव सगळं बघतोय ग, सगळं लवकरच ठीक होईल असं म्हणते आता अमृता सुलक्षणाला. आणि खोटारडी ती सांत्वना देत असते आता सुलक्षणाला. तर सुलक्षणा आता पाठ वाचत असते. काय फायदा एवढं पाठ वगैरे वाचून. किती अन्याय करते ही सुलक्षणा खरंच बघा प्रेक्षक हो. आणि विद्या पाप खूप खरंच खूप वाईट वाटते आज विद्याचं. आणि आता अमृता निघून जाते बाहेर. तर आता तिथे कावेरी असते. तर आता कावेरी रडत असते. मला वाटलंच होतं असं म्हणते आता अमृता. तू आमचं बोलणं चोरून ऐकत असशील असं म्हणते अमृता. पाहिलंस ना त्या विद्याने तुझी ओटी भरली म्हणून सुलक्षणाने तिला सरळ घराबाहेर काढलं. एवढ्याशा चुकीसाठी इतकी मोठी शिक्षा. याचा अर्थ कळतोय का असं म्हणते आता अमृता. सुलक्षणाच्या मनात तुझ्याबद्दल किती राग आहे, किती तिरस्कार आहे हे दिसतंय आतून असं म्हणते आता अमृता. सुलक्षणा तुला कधीच माफ करणार नाही कावेरी असं म्हणते आता अमृता. आणि आता तर काय ह्या घरातला तुझा शेवटचा टीम मेंबरही घराबाहेर जातोय असं म्हणते अमृता. आणि हसते ती. त्यामुळे तू एकटी पडली आहेस असं म्हणते अमृता. पूर्णपणे एकटी असं म्हणते ती. आणि आता अमृता हसते आणि निघून जाते ती तिथून.
तर आता इथे बहुतेक विद्याच्या बाबांना बोलवलेलं असतंय. तर आता इथे सुलक्षणा म्हणत असते सगळ्यांसमोर की आमच्या घरातल्या वाईटावर उठलेल्या बाईबद्दल खूप कळवळ आहे तुमच्या मुलगीला. अशा मुलीला मी आमच्या घरात ठेवू शकत नाही असं म्हणते आता सुलक्षणा. तुमच्या लेकीला तुम्ही घेऊन जा असं म्हणते आता सुलक्षणा. तर आता विद्याच्या नवऱ्यालाही वाईट वाटतं. संदीप असं म्हणते सुलक्षणा, विद्याची बॅग भरून बाहेर घेऊन ये असं म्हणते आता सुलक्षणा. ताई असं म्हणतो आता विद्याचे बाबा. अहो समजून घ्या तिला असं म्हणतात आता तिचे बाबा. समजण्याच्या पलीकडे गेले हे असं म्हणते सुलक्षणा. संदीप असं म्हणते आता सुलक्षणा, तुला ऐकायला नाही येत काय रे मी काय म्हणते ते असं म्हणते सुलक्षणा. जा तिचं सामान घेऊन ये असं म्हणते सुलक्षणा. मा असं म्हणतो होता संदीप. संदीप काय बोलू शकत नाही आणि आज जातो तो. तर आता यश येतो. तर आता इथे यश म्हणतो मा प्लीज माझं ऐकून घे. त्या मुलीला जी मदत करेल ना त्या प्रत्येकाला मी शिक्षा देईन असं म्हणते आता सुलक्षणा. आणि या बाबतीत मला कोणाचं काहीही ऐकायचं नाही आहे असं म्हणते आता सुलक्षणा. तर आता खूप हसायला लागते अमृता वगैरे. ताई ऐकून तरी घ्या ना माझं असं म्हणत होता विद्याचे बाबा. मी नमस्कार करते असं म्हणते आता सुलक्षणाने. ऐकतच नाही काही पण. तर आता तेवढ्यातच तिचा नवरा संदीप घेऊन येतो तिचे कपडे वगैरे सगळे. आणि आता ती बघत असते त्यांच्याकडे आणि खूप रडत असते ती. तर आता वाईट वाटत असतं संदीपला पण खूप. तर आता आपलं सगळं सामान घेते ती विद्या आता. आणि आता ती जायला निघतच असते. आपलं सगळं सामान घेऊन जात असते ती. रडत रडत जात असते ती आता. तर आता कावेरी काहीतरी रेकॉर्ड करत असते तेवढ्यातच. आणि आता ती रेकॉर्ड करते पूर्ण. माझं काम सोपं झालं आता असं म्हणते आता कावेरी. सत्य समोर आणायला आता मला मदत होईल असं म्हणते आता कावेरी. व्यवस्थित व्हिडिओ काढलाय मी. आता हा व्हिडिओ सगळ्यांनी पेपरमध्ये द्याच तुम्ही असं म्हणते आता कावेरी मीडिया लोकांसमोर. कळू देत लोकांना की एवढ्या मोठा बिझनेस असलेल्या धर्माधिकारी यांच्या कुटुंबात सुनांना कशी वागणूक देतात ते. असं कावेरी आता ड्रामा करत असते मीडियासमोर. हा व्हिडिओ बघून लोकांना कळेल ह्या कुटुंबाचा खरा चेहरा असं म्हणते आता कावेरी. आणि आता ती मीडियावाल्यांना आणलेली असते बघा प्रेक्षक हो. तर आता मीडियावाले आत जातात. तर आता कावेरी आत येते. मिसेस धर्माधिकारी काय चाललंय तुमच्या घरात? अशा ढवळ्या ढवळ्या सोन्याला घराबाहेर काढता तुम्ही असं म्हणतात होता मीडियावाले. बघा बघा असं म्हणते कावेरी. घरातल्या सोन्यांचा कसा छळ होतोय ते असं म्हणते कावेरी. कावेरी असं म्हणत होता यश. हे सगळं काय चाललंय तुमचं असं म्हणत होता यश. का आमच्या कुटुंबाचं नाव धुळीला मिळवताय तुम्ही असं म्हणतो आता यश. ही कोण आहे आमचं नाव धुळीला मिळवणारी असं म्हणते आता सुलक्षणा. अशा 4 पत्रकारांना गोळा करून वाटेल ते बडबडणार ही. आपलं नाव, आपली पद आणि आपली प्रतिष्ठा अजिबात धुळीला मिळणार नाही असं म्हणते आता सुलक्षणा. मला काहीही फरक पडत नाही असं म्हणते आता सुलक्षणा. हो का असं म्हणते आता कावेरी. ठीक आहे मग आता सगळंच सांगून टाकते ना यांना असं म्हणते आता कावेरी. आज घरातल्या सुनेला घराबाहेर काढले पण अशा गोष्टी रोज करतात हो ह्या घरात असं म्हणते कावेरी. तर आता यमुनाला बघते ती. या माझ्या नंदेने म्हणजे यांच्या मुलीने माझ्या चारित्र्यावर संशय घेऊन चिकूची DNA टेस्ट केली हो असं म्हणते आता कावेरी. हे रेकॉर्ड करा तुम्ही. न्यूजमध्ये आलंच पाहिजे असं म्हणते आता कावेरी. ह्यांना ना हेरगिरी करायची सवय आहे हो. लोकांच्या रूममध्ये शिरायचं, कपाट उघडून चोऱ्या करायच्या ह्यांचं रोजचं काम आहे असं म्हणते आता कावेरी. आणि ह्या अशा वागतात ना म्हणून म्हणून ह्या त्यांना शिक्षा देतात. स्वतःच्या मुलीला शिक्षा? हो. आज घरातल्या सगळ्यांचे कपडे धुवायला लावलेत त्यांना. सुनेला घराबाहेर काढतं. देवा ह्या घरात काय पाहिलंय? काय पाहायचं आहे अजून असं म्हणते कावेरी. हे सगळं आता आलं पाहिजे मीडियामध्ये म्हणजे माझी केस स्ट्रॉंग होईल असं म्हणते कावेरी. आणि जगाला कळू देत की या घरातल्या सुनेंचा कसा छळ होतो ते असं म्हणते कावेरी. त्यांच्यावर खोटे आरोप करून किती त्रास दिला जातो त्यांना असं म्हणते आता कावेरी. रडायला लागते आता ती. मा 1 मिनिट असं म्हणत होता यश. मा असं म्हणत होता यश. हे सगळं मीडियामध्ये गेलं ना तर त्रास आपल्यालाच होणार आहे असं म्हणत होता यश. मा कावेरी हे सगळं व्हिडिओ कोर्टात दाखवेन आणि स्वतःला निर्दोष सिद्ध करेल असं म्हणत होता यश. एवढं सोपं नसतं यश असं म्हणते सुलक्षणा. अगं आजकाल सगळं सोपं झालंय मा. मी लगेच व्हायरल होईल आणि कोर्टात केस आपल्याच विरोधातच होईल असं म्हणत होता यश. ती समजून घे मा असं म्हणत होता यश. मला असं वाटतं आपण विद्या वहिनीला घरातच थांबवायला हवं असं म्हणत होता यश. तर आता इथे सुलक्षणा म्हणते हो. तर आता यश खूप खुश होतो. तर आता सुलक्षणा आत जाते. विद्या वहिनी असं म्हणत होता यश. तुम्हाला हे घर सोडून जायची काहीच गरज नाहीये असं म्हणत होतो. तर आता खुश होतात संदीप आणि विद्या आणि तिचे बाबा सुद्धा. तर आता इथे कावेरी आणि यश एकमेकांना बघतात. तर आजचा भाग इथे संपतो. बघूया तर रिकामध्ये काय आहे ते. तुमचा नवरा असूनही तुमच्या गळ्यात मंगळसूत्र घालू शकलो नव्हतो मी म्हणून हे सोन्याची स्पेशल चेन तुमच्यासाठी. जोपर्यंत ही चेन तुमच्या गळ्यात आहे ना तोपर्यंत यश आणि कावेरीला कोणी वेगळं करू शकणार नाही असं म्हणत होता यश. तर आता इथे मोहित घरी आलेला असतो. तर आता यमुना म्हणते तू आम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं ना कावेरीच्या प्लॅनमध्ये तू सामीलच नाही आहेस. मग ह्या डिवोर्स पेपर्सवर साईन कर आणि कावेरीला डिवोर्स देऊन टाक असं म्हणते त्या यमुना. चला लवकर यश भाऊची साईन करते डिवोर्स पेपर्सवर असं म्हणते आता विद्या कावेरीला. प्लीज असं म्हणते आता विद्या. तर आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर प्रेक्षक हो या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.